अंश हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 36व्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. पण JRDंच्या कर्तृत्वाचा विस्तृत आढावा घेण्याआधी जमशेदजींचे ज्येष्ठ चिरंजीव सर दोराबजी, जे आधी टाटा अँड सन्सचे प्रमुख होते, त्यांचं योगदान आपण जाणून घेऊ. नाहीतर दोराबजींवर अन्याय केल्यासारखं होईल. JRDंचे वडील RD आणि दोराबजी यांनी मिळून टाटा अँड सन्सची भरभराट केली. दोराबजी जरी थकले होते तरी त्यांनी अखेरपर्यंत काम करून टाटांना एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं. भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं श्रेय त्यांच्या नावावर आहे. 1920 आणि 1924मध्ये ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचा खर्च त्यांनी स्वतःच्या पैशातून केला. त्यांची पत्नी मेहेरबाई यांनी बॉम्बे वुमन प्रेसिडेन्सी कौन्सिल स्थापन करून भारतीय महिलांना इंटरनॅशनल वुमेन्स कौन्सिलमध्ये प्रवेश मिळवून दिला. टाटांच्या 3 कापड मिल्स, पोलाद कारखाना, 3 विद्युत प्रकल्प, टाटा केमिकल्स या उद्योगांची पायाभरणी आणि विस्तार दोराबजींच्याच काळात झाला. दोराबजींना भारतात रेडियम इन्स्टिट्यूटची स्थापना करायची इच्छा होती. त्या संदर्भात अभ्यास करण्यासाठीच ते जर्मनीला गेले होते. पण तिथं असतानाच दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. पण आपल्या मृत्यूची चाहूल आधीच त्यांना लागली असावी, म्हणून युरोप दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी एक विश्वस्त संस्था स्थापन केली आणि आपल्याकडल्या सगळ्या वस्तू या ट्रस्टकडे सोपवल्या. मंडळी, या ट्रस्टनं दोराबजींच्या मृत्यूनंतर अनेक कल्याणकारी आणि संशोधनात्मक संस्थांची स्थापना केली आणि टाटांच्या नावलौकिकात भर घातली. त्यामध्ये टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल हे असं हॉस्पिटल आहे की ज्यामध्ये देशविदेशातून कॅन्सरचे रुग्ण येतात. अत्यंत महागडे असलेले कॅन्सरचे उपचार इतर देशांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी अत्यंत कमी दरात केले जातात. त्याचप्रमाणे या ट्रस्टनं स्थापन केलेल्या इतर संस्थांमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थांचा समावेश आहे. JRDंचा समावेश आपोआपच या ट्रस्टमध्ये देखील विश्वस्त म्हणून झाला. सर दोराबजी यांच्या मृत्यूनंतर नौरोजी सकलातवाला हे टाटा उद्योग समूहाचे प्रमुख बनले. पण त्यांच्या काळात भारतात आर्थिक मंदी होती. त्यामुळे फारसे नवीन उद्योग सुरू न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो काळाच्या ओघात बरोबरच होता. सकलातवाला हे टाटा अँड सन्सचे ज्येष्ठ संचालक होते आणि जमशेदजींच्या बहिणीचे सुपुत्र होते. पण आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी त्यांना फारसा अवधी मिळाला नाही. ते युरोपच्या दौऱ्यावर असताना 1938मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर टाटा अँड सन्सचं अध्यक्षपद रिकामं झालं. यावेळी सगळ्या संचालकांनी एकत्रितपणे विचारविनिमय केला
आणि JRDना चेअरमनपदी बसवण्याचा निर्णय घेतला. मंडळी, यावेळी JRDचं वय होतं अवघं 34 वर्षांचं. अर्देशीर दलाल या नावाचे एक संचालक टाटा अँड सन्समध्ये होते. त्यांचा मात्र JRDना चेअरमन करण्यासाठी विरोध होता. त्याचं कारण असं होतं की स्पोर्ट्स कार, विमानं यांच्यामध्ये रस असलेली ही JRDसारखी पोरसौदा व्यक्ती टाटांसारख्या बड्या उद्योग समूहाचं चेअरमनपद कसं काय सांभाळू शकेल अशी त्यांना शंका होती. त्यामुळं अर्देशीर दलाल हे संचालक वगळता इतर सर्व संचालकांनी एकमुखानं JRDना चेअरमनपदी बसवलं. आणि लवकरच JRDनी आपल्या कर्तृत्वानं त्यांची ही निवड अगदी यथार्थ होती हे सिद्ध केलं. मंडळी, टाटांच्या उद्योग समूहाचं अध्यक्षपद सुयोग्य व्यक्तीकडेच दिलं जावं, मग भलेही ती व्यक्ती टाटांच्या घरात जन्मलेली असो वा नसो. ही जमशेदजींनी सुरू केलेली परंपरा टाटा अँड सन्सनं पुढं चालवली आणि त्याच परंपरेनं JRD हे अध्यक्ष म्हणून आरूढ झाले. पुढे त्याने आपली निवड सार्थ होती हे दाखवूनच दिलं. मंडळी, एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या पदावर येते तेव्हा तिला त्यावेळी जी परिस्थिती असेल ती स्वीकारून तिला अनुसरून निर्णय घ्यावे लागतात. JRD अध्यक्ष झाले तो काळ आर्थिक मंदीचा होता. दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. भारतात स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला होता. जे महापुरुष होऊन गेले किंवा ज्या व्यक्तींनी काही विशेष कर्तृत्व गाजवलं त्या व्यक्तींच्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत विपरीत परिस्थितीत झालेली आपल्याला आढळते. मग ती श्रीकृष्णांसारखी अवतारी व्यक्तिमत्व असोत की शिवरायांसारखे महापुरुष, अशी माणसं परिस्थितीपुढे झुकत नाहीत तर परिस्थितीवर स्वार होतात. स्वतःला बदलण्यापेक्षा ते परिस्थिती बदलण्यासाठी हिंमत ठेवतात. JRDची अध्यक्ष म्हणून एंट्री अशाच वातावरणात झाली. सर्व संचालक मंडळ गोंधळलेल्या अवस्थेत होतं. त्यांनी JRDना अध्यक्ष म्हणून तर बसवलं, पण आता पुढची जबाबदारी JRDची होती. JRDनी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली नव्हती. त्यांच्याजवळ तांत्रिक ज्ञानाचा अभाव होता. अर्थात JRDना ही उणीव आयुष्यभर जाणवत राहिली, पण ही उणीव त्यांनी वाचनानं भरून काढली. मंडळी, वाचन ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला शाळा कॉलेजात न जाता प्रगल्भ बनवते. फक्त शिकण्याची इच्छा हवी. JRD अशाच प्रकारची व्यक्ती होते. त्यामुळे ते इतर संचालकांच्या नेहमीच 2 पावलं पुढं असायचे आणि ज्या गोष्टी त्यांना समजायच्या नाहीत त्या गोष्टी ते त्या क्षेत्रातल्या इतर तज्ज्ञ व्यक्तींकडून समजावून घ्यायचे. त्यामध्ये त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. आपलं अध्यक्षपद त्यांनी कधीच त्या आड येऊ दिलं नाही. मंडळी, JRD तसे मिश्किलही होते. कधी ते डोळे मिचकावीत म्हणायचे, मला संचालकांनी सामान्य सैनिकांवरून एकदम जनरलपदी नेऊन बसवलं आहे. पण खरं तर ती त्यांची योग्यताच होती. मंडळी, इतर कंपन्यांनी आदर्श घ्यावा असं काम JRDनी त्या काळात उभं केलं. JRDनी विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आणि बुद्धिमान माणसं निवडली आणि त्यांना टाटामध्ये आणलं. आर्थिक मंदीच्या काळात त्यांनी केलेला हा उद्योग इतरांच्या चेष्टेचा विषय झाला होता. पण JRDना त्याची पर्वा नव्हती.
इतर कंपन्या जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हाच तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करीत असत. पण JRDने मात्र त्याचे उलट केलं. त्यांनी आधी अशा गुणी माणसांना आपल्याकडं सामावून घेतलं आणि नंतर त्यांच्यासाठी पद निर्माण केलं. अशा अनेक गुणी आणि बुद्धिमान माणसांनी टाटांसाठी मग अफाट योगदान दिलं. JRDने कायमच नैतिकतेला आणि सचोटीला प्राधान्य दिलं. टाटांच्या भरभराटीचं रहस्य यामध्येच आहे मंडळी. JRDना माणसांची उत्तम पारख होती. माणसं शक्यतो प्रामाणिकच असतात यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे ते आपल्या माणसांवर संपूर्ण विश्वास टाकत होते. प्रत्येक बुद्धिमान माणसाची काम करण्याची स्वतःची एक पद्धत असते. JRDंनी त्यांना आपल्या पद्धतीनं काम करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. ते त्यांच्या कामात क्वचितच हस्तक्षेप करायचे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एखादा दुसरा अपवाद वगळता कोणाला कामावरून काढलं अशी वेळ आली नाही. त्यामुळे टाटामध्ये काम करणारी माणसं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी तर झालीच, पण टाटांच्या नावलौकिकाला साजेसं काम त्यांच्या हातून झालं. आपण नोकर नसून टाटांची ही कंपनी आपलीच कंपनी आहे. आपण करीत असलेलं काम हे फक्त त्यांचं नसून आपलंही आहे. ही आपलेपणाची भावना लोकांमध्ये निर्माण करण्यात JRD कमालीचे यशस्वी ठरले. अर्थतज्ञ दिनशॉ, वकील JD चोक्सी, प्रसिद्ध कायदेतज्ञ नानी पालखीवाला, होमी मोदी, कर्नल सहानी, रुसी मोदी, डॉक्टर जॉन मथाई, AD श्रॉफ, सुमंत मुळगावकर, दलाल, तळावलीकर, अजित केरकर, पेंडसे अशा टाटांमध्ये कार्यरत असणाऱ्या बुद्धिमंतांची आणि नामवंतांची यादी खूप मोठी आहे. त्यांना हेरून JRDंनी आपल्या टाटा समूहात सामावून घेतलं. या सगळ्या बुद्धिमान मंडळींना सांभाळण्यात आणि त्यांच्यामध्ये आपण जे काही करीत आहोत त्यामुळे देशसेवेसाठी आपला हातभार लागतो आहे, ही भावना निर्माण करण्यात JRD कमालीचे यशस्वी ठरले. मंडळी, कुठलंही काम सुयोग्य पद्धतीनं करायचं असेल तर त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करायला हवा. त्यासंबंधीचे सर्व तपशील आकडेवारी सकट गोळा करायला हवेत. यावर JRDंचा भर असायचा. त्यामुळे आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी तशा पद्धतीनं काम करायची सवय लावली. साधारण, अंदाजे यासारखे शब्द त्यांना आवडत नसायचे. जेव्हा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असायचा तेव्हा सगळ्या प्रकारची आकडेवारी त्यांना हवी असायची. त्यामुळे त्या संदर्भातील पुढील निर्णय घेणं त्यांना सोपं व्हायचं. अशा प्रकारची आकडेवारी गोळा करण्यासाठी त्यांनी स्टॅटिस्टिक्स हा स्वतंत्र विभाग सुरू केला. तेव्हा अशा प्रकारचा विभाग कुठल्याही उद्योगात अस्तित्वात नव्हता. सरकारसुद्धा आपल्याला लागणारी आकडेवारी मागील काही वर्षांच्या जुन्या अहवालांवरून करीत असायचे. त्यावेळी टाटांकडे उपलब्ध असणारी आकडेवारी आणि तपशील एवढे अद्ययावत असायचे की सरकारी अधिकारीसुद्धा टाटांकडून आकडेवारी आणि डिटेल्स घ्यायचे. स्टॅटिस्टिक्स विभाग सुरू करताना JRDंनी त्यावेळी मुंबई सरकारमध्ये काम करणाऱ्या YS पंडित या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांची स्टॅटिस्टिक्स विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. याच YS पंडितांनी पुढं 28 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि टाटांच्या प्रगतीला हातभार लावला.
आणि JRDंनी केलेली त्यांची निवड सार्थ ठरवली. पुढे याच स्टॅटिस्टिक्स विभागाला जोडून JRDंनी अर्थ विभाग अर्थात इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट सुरू केलं. डॉक्टर जॉन मथाई यांनी या विभागाचं प्रमुखपद सांभाळलं. मंडळी, आजच्या या भागामध्ये एवढंच. आज आपण इथं थांबूया. JRDंचं हे प्रेरणादायी चरित्र पुढच्या भागातही आपण पाहणार आहोतच. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. चंदन व्हावा देहच केवळ, चंदन व्हावा देहच केवळ. भाव फुलांची भरुणी ओंजळ, भाव फुलांची भरुणी ओंजळ. प्राण ज्योतिनी ओवाळीन मी देवांचा राजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. धन्याशाया समर्पणाने, धन्याशाया समर्पणाने. या जन्माचे होईल सोने, या जन्माचे होईल सोने. मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी करू जा. हर हर महादेव, हर हर महादेव. हो